पहिलं तर आपलं कृषी विज्ञान केंद्र जे असतं जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करा. त्या ठिकाणी जे पशुतज्ञ असतात ते तुम्हाला सांगतात की वर्षभरामध्ये आपण बॅच कधी कधी घेतो. मग आता याचा फायदा एक होतो मित्रांनो, आपल्याच सारखे नवीन जे शेळी पालक आहे त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांची आपल्याला ओळख होते, आपल्या आसपासच्या गोट फार्मची ओळख होते, त्याचबरोबर जे तज्ज्ञ आहे त्यांचा सल्ला भेटतो, त्याचबरोबर जे काही जुने शेळी पालक आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होतो. आणि त्याचबरोबर आपल्या फार्मवरती जर भविष्यात अडचणी आल्या तर आपल्याकडे हे जे काही कॉन्टॅक्ट असतात त्यांना तुम्ही त्यांच्याशी विचारून त्यांच्याशी बातचीत करून संपूर्ण आपल्या ज्या फार्मवरती जो काही प्रॉब्लेम आलाय त्याविषयी तुम्ही सोल्युशन काढू शकता. आता समजा एक उदाहरण कन्सिडर करा की रात्री अपरात्री तुमच्या शेळीला काहीतरी त्रास होतोय, ताप आलाय, खूप ताप आलाय. आता त्यावेळी डॉक्टर अवेलेबल होतील नाही होतील याचा काही विषय नसतो, पण तुम्हाला जर प्रथमोपचाराच्या 4 गोष्टी माहीत असतील तर सकाळपर्यंत तुम्ही ती गोळे औषध देऊन त्या शेळीला व्यवस्थित ठेवू शकता.